नमस्कार ताईनो, आर टी ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसे फिलअप करायचं आणि हे ऑफलाईन अर्ज फिलअप केल्यानंतर कोणत्या ठिकाणी जाऊन सबमिट करायचे आणि ऑफलाईन अर्ज का भरून घेतले जाते ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। ताईंनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर ताईनो टाईमपास न करता आपल्याला फॉर्म कसं फिलअप करायचं ते आपण बघू। एक नंबर दिले महिलेचं संपूर्ण नाव। आता महिलेचं संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे। तुमचं नाव, तुमचं हस्बंडचं नाव आणि सरनेम लिहायचं आहे। दुसरं आहे महिलेचं लग्नापूर्वीचे नाव। या ठिकाणी काय करायचं, तुमचं लग्न झालं नसेल त्यावेळेचं तुम्हाला या ठिकाणी फुल नेम लिहायचं आहे। तुमचं नाव, तुमचं वडिलांचं नाव आणि सरनेम लिहायचं आहे। तिसरं आहे महिलेचे लग्नानंतरचे नाव। आता तुमचं लग्न झालं आहे तर आत्ताचं नाव तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे। तुमचं नाव, तुमचं हस्बंडचं नाव आणि तुमचं सरनेम या ठिकाणी फिलअप करायचं आहे। पुढे बघा 2 नंबर दिले, जन्मदिनांक, महिना, वर्ष। सुरुवातीमध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचं वर्ष लिहायचं आहे। वर्ष लिहिल्यानंतर मंथ लिहायचं आहे। मंथ लिहिल्यानंतर डेट लिहायची आहे। 3 नंबर बघा, अर्जदारांचं संपूर्ण पत्ता। आता ती महिला ज्या महिलांचं अर्ज भरत आहे तुम्ही त्या महिलाचं तुम्हाला कंप्लीट ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे। मुक्काम, पोस्ट, तहसील, डिस्ट्रिक्ट हे सर्व डिटेल तुम्हाला या 2 ओळीमध्ये लिहायचं आहे। नंतर 4 नंबर आहे जन्माचे ठिकाण पण सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस फिलअप करायचं आहे। जन्म कुठे झाला होता तुमचं, जन्माचे ठिकाण, जिल्हा लिहायचं आहे, गाव, शहर असेल, गाव असेल तर गावाचं नाव लिहायचं किंवा शहराचं नाव असेल तर शहराचं नाव लिहायचं आणि ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका कोणत्या ठिकाणी तुमचं जन्म झालं आहे त्या ठिकाणचं नाव लिहायचं या ठिकाणी। नंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती असेल पिन कोड लिहायचं आहे। आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला पिन कोड फिलअप करायचं आहे। 5वा नंबर बघा, मोबाईल क्रमांक द्यायचं। तुमचं जो आधारवरती जो मोबाईल नंबर असेल तोच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे। 6 नंबर बघा, आधार क्रमांक। या ठिकाणी काय करायचं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे फिलअप करायचं आहे। इथे फिलअप केल्यानंतर तुम्हाला 7 नंबर दिले, शासनाची इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का असं विचारलं आहे। तुम्ही शासनाची इतर विभागामार्फत आर्थिक योजनेचा लाभ घेत असेल तर होय करायचं, नसेल तर नाही या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे। असल्यास दर महिना बघा, तुम्ही लाभ घेत असेल तर दर महिना किती घेतात ते तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल, पैसे टाकावं लागेल। दर महिन्याला किती पैसे भेटतात तुम्हाला ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावं लागेल। घेत नसेल तर नाही करायचं, या ठिकाणी टिक करून द्यायचं आहे। 8 नंबर बघा, वैवाहिक स्थिती। आता वैवाहिक स्थिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। विवाहित किंवा घटस्फोटित किंवा विधवा किंवा परित्यक्त्या किंवा निराधार असं तुम्हाला या ऑप्शनमध्ये तुमचं ज्या ऑप्शनमध्ये तुम्ही बसत असेल त्या ऑप्शनमध्ये ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे। तर विवाहित टाकायचं आहे किंवा विधवा असेल तर विधवा टाकायचं। नंतर बघा 9 नंबर दिले, अर्जदारांचे बँक खाते असलेले बँकेचे तपशील द्यायचे आहे। आता बँकेचे तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। बँकेचे पूर्ण नाव लिहायचं आहे। तुमचं स्टेट बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, कोणतंही बँक असेल ते बँकेचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे। बँक खातेधारकांचं नाव या ठिकाणी काय करायचं आहे, जर अर्जदार असेल त्या अर्जदार महिलेचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे। नंतर बँक खाते क्रमांक लिहायचं आहे। नंतर IFSC कोड तुम्हाला तुमच्या पासबुकवरती IFSC कोड असतो, त्या IFSC कोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे। आता हे बँकेचे पूर्ण नाव लिहायचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी बँकेचं नाव लिहायचं आहे। आता स्टेट बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल असं तुम्हाला फिलअप करायचं आहे। हे सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचं आहे, कारण डायरेक्ट बघा तुम्ही या योजनेसाठी पात्र झाले तर तुम्हाला डायरेक्ट अकाउंटमध्ये 1500 रुपये भेटणार आहे। तर बघा पुढे 10 नंबर दिले ताईनो, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का असं विचारले। आता तुमचं KYC झालं आहे का आधारचं, तर झालं असेल तर तुम्हाला काय करायचं, होय करायचं। तुमचं KYC झालं नसेल तर तुम्ही या ठिकाणी नाही करायचं आहे। 10वा नंबर बघा, आता आपल्याला पुढे काय दिलं आहे ताईनो, 11 नंबर, नारी शक्ती प्रकार। आता नारी शक्ती प्रकार काय काय असेल, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, प्रवेशिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला।
आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कोणत्या महिलेचं अर्ज भरताय, अंगणवाडी सेविका असेल किंवा अंगणवाडी मदतनीस असेल किंवा प्रवेशिकाचं अर्ज भरताय का कोणाचं तुम्ही या ठिकाणी भरताय ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बघा, सामान्य महिला असेल तर सामान्य महिलावरती तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे. नंतर 12 नंबर बघा, खालील सर्व कागदपत्राच्या प्रती सादर अपलोड करण्यात यावी. आता या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचे. आधार कार्ड, अधिवास जन्म प्रमाणपत्र, अधिवास म्हणजे डोमासाईल आणि जन्म प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जन्म दाखला. या दोघांपैकी एक डॉक्युमेंट असेल तो एक डॉक्युमेंट जोडायचं आहे. नंतर 3 नंबर दिले उत्पन्न प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. 4 नंबर आहे अर्जदारांचं हमीपत्र द्यायचं आहे. आता हे हमीपत्र काय असतं, डिक्लेरेशन फॉर्म असतो, ते फॉर्म आपल्याला फिलअप करावं लागतं आणि खाली सिग्नेचर करायचं आहे आणि हे हमीपत्र या ठिकाणी जोडायचं आहे. नंतर 5वं आहे बँक पासबुक. आता बँक पासबुकचं फ्रंट पेजचं तुम्हाला एक प्रत या ठिकाणी जोडायचे. नंतर 6 नंबर दिले अर्जदारांचा फोटो. आता जो उमेदवार असेल, जो अर्जदार असेल त्यांचं फोटो या ठिकाणी चिपकायचं आहे. आता टिप्स काय दिलेत बघा पुढे, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी, बघा काय म्हटलं या ठिकाणी, हे बघा, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्व ॲप्लिकेशन तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचं. हे ऑफलाईन ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्ही व्यवस्थित फिलअप केल्यानंतर तुमचं फॉर्म एक अंगणवाडीमध्ये जमा केले जाणार आहे आणि ते पुढे आणखी तुम्हाला पुढच्या ऑफिसमध्ये ते ॲप्लिकेशन त्या ठिकाणी सर्व ॲप्लिकेशन सबमिट करणार आहेत. ते ॲप्लिकेशन ऑनलाईन त्या ठिकाणी सबमिट केले जाणार आहेत. बघा पुढे काय दिले 12. आता टिप्स आपण रीड केली. बघा, अर्जदारांचे हमीपत्र या ठिकाणी दिले. आता हमीपत्रामध्ये काय म्हटलं आहे ते आपण बघू. मी घोषणा करतो की अशी खूण करायचे, फक्त तुम्हाला टिक करायचे या बॉक्समध्ये. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयापेक्षा अधिक नाही. बघा, 2.5 लाखापेक्षा जास्त नसेल तर या ठिकाणी तुम्हाला टिक करून द्यायचं. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, या ठिकाणी काय करायचं आहे, टिक करून द्यायचं आहे. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. या ठिकाणी या ऑप्शनमध्ये नसेल तर तुम्ही टिक करून घ्यायचं. असेल तर टिक करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं आहे. नंतर या ठिकाणी काय करायचं आहे, मी शासनाची इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1,500पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. आता पुढे काय दिलं, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाहीत, अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत. पुढे काय दिलं, माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. पुढे काय दिलं, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वळगून नोंदणीकृत नाहीत. आता या ठिकाणी काय करायचं, जे आपल्याला टिक केलं आहे ते आपल्याकडे आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही टिक केलं नसेल त्या ठिकाणी काय असेल ते तुमच्याकडे आहेत. ते वस्तू आहे, ट्रॅक्टर आहे, हे सर्व तुमच्याकडे आहे असं समजलं जाईल. आता पुढे काय दिले, मी वरीलप्रमाणे घोषणा करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणिकनंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी देखील सहमती देतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांक वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे असं म्हटले. बघा ताईनो, आधीच आपल्याकडनं सर्व प्रकारची मान्यता करून घेत आहे या ठिकाणी. आता हे व्यवस्थित रीड करायचं. हे सर्व आपल्याकडनं सर्व सिग्नेचर करून घेतले जाणार आहे आणि आपण वन टाईम OTP प्रदान करण्याची सहमती देत आहोत असं हे अर्ज आहे. या ठिकाणी तुम्ही अर्जदारांची सही केल्यानंतर तुम्ही
इथे त्यांना परमिशन दिले असं हे दिले या ठिकाणी. आता नोट बघा काय दिले. उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहेत. आता हे ऑफलाईन अर्ज का भरले जाते, कारण ते सर्व एकत्रित माहिती करून ते ऑनलाईन अर्ज करण्याच्या हेतूने हे सर्व ऑफलाईन अर्ज भरून घेतले जात आहे. आता दुसरं नंबर आहे, अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. बघा तुमचं ऑनलाईन अर्ज पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला SMS व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला हे पावती पाठवले जाणार आहेत. अशी पावती असेल अर्जदार अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाची नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहिलं जाईल. त्या ठिकाणी अर्ज तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर या ठिकाणी अर्ज क्रमांक लिहिलं जाणार आहेत आणि या ठिकाणी काय करणार आहे, अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी या ठिकाणी घेतली जाणार आहे. ताईंनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि तुम्हाला हे भरताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता ताईंनो. बघा व्यवस्थित फिलअप करायचे ताईंनो. हे तुम्हाला व्यवस्थित फिलअप केल्यानंतर जे ऑनलाईन करणार आहेत ते ऑनलाईन स्पीडमध्ये करता, कारण स्पीडमध्ये करतात काही फॉल्ट आला तर ते तुमचं अर्ज अपात्र होऊ शकतं ताईंनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.